नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागील 5 भाग अद्वैत वेदांत आणि उपनिषद जी काही शंकराचार्यांनी उपनिषदं सांगितली ती मी सर्व प्रियानंदजी यांच्याकडून ते यूट्यूब चॅनलवरून समजून घेतो आहे आणि ती सोपी करून सांगायचा प्रयत्न करतो आहे. विषय खूप मोठा आहे. मी गॅप ह्याच्याकरता घेतो आहे की चिंतन मनन आणि नितध्यास हा व्हायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला विषय कळणार नाही. वरवर आपल्याला जरी कळतो आहे असं वाटलं, कारण मराठी भाषा आहे, मराठी भाषा आपल्याला समजते आणि वरवर थोडक्यात आपण ऐकल्यानंतर होय बाबा ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हो ऐकलं आहे मी म्हणजे परब्रह्मच आहे, मी म्हणजे आत्मस्वरूपी आहे हो ऐकलं आहे मी. ऐकलं नव्हे, ते रिअलाईज व्हायला पाहिजे. ऐकलं असतं आपण लहानपणापासून की कुठेतरी आपण कथापुराणामध्ये ऐकलेलं असतं, गीतेचं सार कोणीतरी सांगत असतं प्रवचनांमध्ये की आत्मा हा अमर आहे. हो, आत्मा अमर आहे माहिती आहे. आपल्याला जीवनामध्ये त्याचा अनुभव घेता यायला पाहिजे. जीवनात घडणाऱ्या गोष्टींकडे दृष्टा माध्यमातून बघायला पाहिजे. म्हणजे आपण तो अनुभवतो आहे, जे घडतं आहे तो अनुभव आहे आणि आपण अनुभवणारे आहोत. मग त्याच्याकरता सेल्फ रिअलायझेशन हे आपल्याला व्हायला पाहिजे आणि ते होण्याकरता कुठंतरी आपलं मन हे शांत पाहिजे. त्याच्याकरता त्याची एक निकोप बैठक पाहिजे ध्यानाची, साधनेची, की जेणेकरून साधना करायला लागल्यानंतर आपलं मन हे शांत होतं. सर्व विषय वाचण्यापासून आपण दूर जातो आणि गुरुकृपा जी काही शक्ती आहे ती आपल्यामध्ये धारण होऊन आपल्या भोवती जी नको असलेली जी वलयं असतात त्याचं विमोचन व्हायला लागतं. मग आपली जी काय आंतरिक अवस्था जी विकसित व्हायला लागते, त्या विकसित अवस्थेतून आपला हा पुढला प्रवास चालू होतो. आता आपण ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं की अहम ब्रह्मास्मी म्हणजे ब्रह्मसत्य आणि जगन्मिथ्या, म्हणजे एक ब्रह्म म्हणून जे काही सत्य आहे त्याच्यातून या मिथ्या जगाची निर्मिती झालेली आहे. मग आता मिथ्या म्हटलं की शेवटी प्रश्न असा येतो, जे मिथ्या जे नाही आहे पण ते डोळ्याला दिसतं आहे, मग तो भास आहे. पण जर का भास असेल मग तो जाणवतोय कसा आणि अनुभवता कसा काय येतोय. तर तो भास म्हणजे अशा स्वरूपात आहे की जे ब्रह्म म्हणून आहे त्या ब्रह्मातून मायेच्या माध्यमातून या जगाची निर्मिती तात्पुरती झालेली आहे आणि ती आपल्याला आपल्या ह्या देह माध्यमातून अनुभवता येते आहे. ते स्थूल आणि सूक्ष्म ह्या कॉम्बिनेशनमधून आपण हे मिथ्या जग, ज्याला टाईम स्पेस आणि कॉज असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला वेकिंग स्टेज आहे. वेकिंग स्टेज म्हणजे आपल्याला हे खरं आहे असं वाटतं आहे किंवा आपण ते अनुभवतो आहे म्हणतो आपण, परंतु त्याची निर्मिती कशापासून आहे हे काही कळत नाही. अनुभवता तरी येतं आहे, परंतु ते मिथ्या आहे किंवा ते तात्पुरतं निर्माण झालेलं आहे किंवा ते ब्रह्मापासूनच त्याची निर्मिती आहे हे समजून घेण्याकरता आपण वेगवेगळे उदाहरणं घेतली की क्ले आणि पॉट. की क्ले हा महत्त्वाचा आहे. पॉट हे वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स आहेत, म्हणजे भांडी आहेत मातीची, ती तात्पुरती त्या मातीतून निर्माण झालेली आहे, त्या चिखलातून म्हणजे त्या क्लेमधून निर्माण झालेली आहेत. म्हणजे त्याच्यात प्रधान काय आहे तर क्ले. सोन्याचे दागिने आहेत. दागिने खरे का त्यातलं सोनं खरं? सोनं खरं, कारण त्या दागिन्याचं सोन्याशिवाय अस्तित्वच नाही आहे. तसं ह्या जगाला त्या ब्रह्माशिवाय अस्तित्वच नाही आहे. मग ते त्या ब्रह्मातून मायेच्या माध्यमातून तात्पुरतं लाटांस्वरूपात समुद्राचं पाणी, त्याच्यातून काही कारण परत्वे म्हणजे वारा परत्वे, जी लाट निर्माण झाली की त्या लाटेंमधून तात्पुरतं फेस बुडबुडे जे आपण समजून घेतलं ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये की असं ते तात्पुरतं निर्माण झालं आणि पुन्हा त्या समुद्रामध्येच एकरूप होणार आहे. तसं ते तात्पुरतं ह्या जगाची निर्मिती आहे. मग त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हटलेलं आहे. मग त्याच्यात आपण जे जीवन जगतो त्या जीवनामध्ये आपली उत्पत्ती होती, स्थिती म्हणजे काही दिवस आपण जगतो आणि परत लय होतो, पुन्हा नव्या लाटेमध्ये आपण येतो. पण जे आपण जन्माला येतो, ज्याची उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही अवस्थेतून जे आपण जात असतो त्याची मूळ अवस्था काय आहे तर ते ब्रह्म आहे. हे ज्या क्षणी आपल्याला समजतं त्या क्षणी आपण ह्याच्यातून बाहेर पडतो.
त्याला सॉल्वेशन म्हटलेलं आहे, त्यालाच मुक्तावस्था म्हटलेलं आहे. मुक्ती म्हणजे काय, आपल्याला हे समजणं की हे सगळं तात्पुरतंच आहे. मायेच्या माध्यमातून ह्या तात्पुरत्या निर्माण झालेल्या जगामध्ये आपण जगतोय आणि त्याच्याकरता अनेक गोष्टी आपल्या जीवनात रोज घडत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याच्याकरता उपनिषदामध्ये खूपच इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यापैकीच वेकिंग, ड्रीमिंग आणि डीप स्लीप म्हणजे जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती. म्हणजे आपल्याला ज्यावेळेला गाढ झोप लागते त्यावेळेला काय होतं, स्वप्नावस्थेत काय होतं आणि जागृतावस्था म्हणजे आता आपण हे जग बघतोय, आपण आता जागे आहोत. जागे असताना आपण ह्या जगाला कनेक्टेड आहोत. आपल्याला भान आहे की मी अशा नावाचे अमुक एक व्यक्ती आहेत. आपण आपली पर्सनॅलिटी सांगतो. पर्सन म्हणजे मी माझं नाव सांगतो. ड्रीमिंगमध्ये काय होतं, आपण झोपल्यानंतर स्वप्न पडतात. स्वप्नामध्ये एका वेगळ्याच जगाची निर्मिती आपल्या माइंडमध्ये, जे काय सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, आपण थोडा विषय समजून घेतला ह्याच्या अगोदर की माइंडच एका अशा जगाची निर्मिती करतं की तिथं असा भास होतो की आपण तिथं आहोत आणि अनेक घटना घडत आहेत आणि ते स्वप्न किती वेळ चाललं ह्याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. आपल्याला कळतच नाही ते किती वेळाचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असा अनुभव येतो की 10च मिनटं डुलकी लागली होती, पण असं काहीतरी मोठं स्वप्न बघतो आपण आणि आपल्याला सगळं ते आठवायला लागतं आणि आपण कोणाला तरी सांगायला लागतो, अरे मला हे असं स्वप्न पडलं. तो समोरचा म्हणतो, अरे तू 5च मिनटातच झोपला होतास, 5 मिनटात एवढं काय काय घडलं. अनुभव येतो की नाही. हे किती महत्त्वाचं आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड कॉन्शियसनेसमुळे म्हणजे आपल्या चैतन्य शक्तीच्या माध्यमातून एका अशा जगाची निर्मिती करतं की तिथं आपण असतो, तिथं अनेक घटना घडत असतात, पण हा सगळा भास आहे हे केव्हा कळतं, स्वप्नातून जागा झाल्यावर. स्वप्नात जर का आपल्याला येऊन कोणीतरी सांगितलं की अरे हा भास आहे, तू प्रत्यक्षात बिछाण्यावर झोपलेला आहेस, पण तू जे का आत्ता बघतोयस ते खरं नाही आहे, तर आपला विश्वास बसेल का, नाही बसणार. तसंच ह्या जगाचं आहे म्हटलेलं आहे. मग खरं काय आहे, किंवा आपण म्हणणार मग ह्या जगाचं आहे तर मग आपल्याला हे सगळे काल घडलेलं स्वप्न आपण विसरून जातो, पण आपण जे जागृत अवस्थेमध्ये आहोत ते विसरतो कुठे. झोपायच्या अगोदर आपण जसे असतो तसंच उठल्यावर असतो, पण स्वप्न दर खेपेची भिन्न भिन्न आहेत. पण स्वप्न ही एक आपल्याला जागृती आणण्याकरता ती घटना आहे. हे कशावरून सिद्ध होतं, तर डीप स्लीप. डीप स्लीपमध्ये आपलं अस्तित्वच नष्ट होतं. आपण कोण आहोत, कुठले काही आपल्याला कळतच नाही, गाढ झोपतो आपण. आपल्या शेजारी ठेवलेला मोबाईल कोणीतरी उचलून नेला तरी कळत नाही आपल्याला. आणि जागं झाल्या क्षणी म्हणजे जागं होणं म्हणजे काय, तर आपण ह्या वेकिंग स्टेजला येणं. मग आता हे जागं असणं, स्वप्न आणि डीप स्लीप ह्या तिन्ही अवस्था आपल्याला अनुभवता येत आहेत, कळतं आहे आपल्याला. मग तो कळणारा कोण आहे, तो मी आहे, म्हणजे तोच कॉन्शियसनेस आहे. म्हणजे कॉन्शियसनेसचा सगळ्यात जवळचा जी काय स्टेज आहे तीच डीप स्लीप म्हटलेलं आहे. आपण गाढ झोपलेलो असतो आणि गाढ झोप ही सगळ्यांची सारखी असती. हा सगळ्यात महत्त्वाचा एक त्याच्यातला पॉईंट आहे. आपण चिंतन मनन केल्याशिवाय ह्या गोष्टी समजणार नाहीत. स्वप्न सगळ्यांची भिन्न आहेत. माझं स्वप्न वेगळं, समोरच्याचं स्वप्न वेगळं, प्रत्येकाची स्वप्न ही भिन्न भिन्न आहेत. आणि जागृत अवस्थेतलं जीवन हे भिन्न आहे, कारण माझ्या कर्मपरत्वे माझ्या जीवनात घटना घडणार आहेत, प्रत्येकाच्या त्या भिन्न असणार आहेत. परंतु गाढ झोप ही सगळ्यांची सारखीच आहे. गाढ झोपेमध्ये एखादा मंत्री आणि एखादा म्हणजे रस्त्यावरचा भिकारी, गाढ झोपेमध्ये सारखेच आहेत दोघंही, कारण काही कळत नाही. हे एकच सत्य आहे, तिथं काय समजतच नाही आहे. कोण आहे मी, देह आहे का नाही आहे, हे जग आहे का काय, काही समजत नाही. कारण आपलं माइंड, आपल्या मेमरीज ह्या सगळ्या स्थगित झालेल्या असतात. स्टॉप म्हणजे स्विच ऑफ केल्यासारखं. एखादं मोठं मशीन आहे आणि त्याचा आपण पॉवर सप्लाय काढल्यानंतर बंद पडतं ते, तसं हे सगळं माइंड लेवलला ज्या काही गोष्टी चालू असतात त्या एकदम सगळ्या बंद होतात. ड्रीमिंगमध्ये चालू असतात. आपलं माइंड जागं असल्यामुळे एका जगाची निर्मिती करतं आणि ते आपल्याला जाणवून देतं की बाबा हे जसं तू अनुभवतोयस तसंच जागृत अवस्थेतलं जग आहे, फक्त त्याची कालमर्यादा जरा जास्ती आहे आणि याची शॉर्ट आहे. पण इथेही तुला कळत नाही आणि तिथेही तुला कळणार नाही आहे. पण गाढ झोपेमध्ये काहीच नाही आहे, म्हणजे काहीच नाही हे सत्य आहे. आणि हे ते अनुभवतोय कोण, तो कॉन्शियसनेस आहे. म्हणजे आपलं खरं स्वरूप जे मूळ
आत्मा, ज्याला आपण आत्मन म्हणतो, जे मूळ चैतन्य म्हणतो, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, परब्रह्म, अनेक नावं आहेत, तेच सत्य आहे. ते एकच खरं आहे. हे जे सगळं जग आहे, म्हणजे आपण त्याच्याकरता अजून एक विषय समजून घेतला, द्रष्टा आणि दृश्य. आपण दृष्ट आणि हे सगळं जग दृश्य आहे. आणि अजून एक काय समजून घेतलं, आय एम विटनेसिंग द वर्ल्ड, आय एम द विटनेसर. आपण अनुभवणारे आहोत, बाकी जग हे सगळं अनुभव आहे. मग त्या अनुभवामध्ये आपला देहसुद्धा आहे, कारण आपण देहालाही अनुभवतोय, आपल्या विचारांनाही अनुभवतोय, आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आपण अनुभवतोय. अनुभवणारा हा स्थिर असतो आणि अनुभव हे अस्थिर असतात, ते बदलणारे असतात. म्हणून जग हे बदलतं आहे. कालच्यासारखा आजचा दिवस नाही आहे. कालच्या आपल्या देहाची वाढ कालच्यापेक्षा आज जास्ती आहे, कारण त्याच्यात बदल आहे. जन्माला आलेला मनुष्य मृत्यूच्याच दिशेने जात असतो, म्हणजे कंटिन्युअस बदल हा चालू आहे आणि आपण तो अनुभवतो आहे. आपल्याला पटतं की नाही, आपण अनुभवतो. बाबा मी लहानपणापासून मला बघतोय, लहान होतो, शाळेला जायचो, अगदी पहिलीपासूनच्या आपल्याला काही गोष्टी आठवतात की कसा पहिला शाळेचा दिवस कसा होता. काही जणांची मेमरी शॉर्प असते, लहानपणापासूनच्या गोष्टी आठवतात. आणि आपल्या जीवनात होत आलेले बदल, देह हळूहळू बदलतोय. आपण आरशात नेहमी बघतो, आपल्याला जुने फोटो काढून बघितल्यावर आपण एकदम हसायला लागतो. अरे लहानपणचा आपण 4वी 5वीतला फोटो ते बघायला की आपल्याला एकदम हसायला येतं. अरे आपण केवढेच होतो, कसे होतो. म्हणजे आपल्यात बदल होतो हे आपल्याला कळतं. म्हणजे हा देह बदलतोय, आपण बदललोय का? नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी आठवत आहेत, तेव्हा काय झालं, तेव्हा कसं कसं होत होतं, आपला शालेय जीवनाचा प्रवास कसा होता, त्याच्यानंतर व्यवसाय किंवा नोकरीधंदा, हा सगळा आपल्याला आठवतो आहे. मग आपण घर घेतलं किंवा बांधलं, फ्लॅट घेतला, पैसा कमवला, सगळ्या आपल्याला गोष्टी आठवत आहेत. आपल्याला म्हातारपण येणार आहे आणि ह्या देहाचा त्याग करावा लागणार आहे हेही माहिती आहे, कारण आपण रोज ते जगामध्ये अनुभवतो आहे. आपल्याच घरातील आजोबा आजी आत्ता आहेत का? काही जणांचे असतील, काही जणांचे नाही आहेत. नाही आहेत म्हणजे होते, पण आत्ता नाही आहेत म्हणजे मग गेले कुठे? आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात ऐकून. म्हणजे थोडक्यात हे सगळं नश्वर आहे. मग सत्य काय आहे? आपणच आहोत. म्हणजे कारण ते आपण अनुभवतोय. मग अनुभवतोय, सगळं लक्षात येतोय, म्हणजे आपण विटनेस करतोय, म्हणजे आपण हे सगळं एक्सपिरियन्स करतोय. आय एम एक्सपिरियन्सर, आय एम एक्सपिरियन्सिंग द एंटायर वर्ल्ड. आपण सगळं हे जग अनुभवतोय. या जगामध्ये मी स्वतःलासुद्धा अनुभवतोय. माझ्या जीवनात काय काय घडलं ह्याचाही मी अनुभव घेतोय, कारण रोज घडतातच आहेत आणि घडल्या आहेत गोष्टी, त्या सगळ्या मी अनुभवतोय. पण माझ्यात बदल नाही. म्हणजे माझ्या आंतरिक अवस्थेत, म्हणजे माझं स्वतःचं जे खरं अस्तित्व आहे, जे मूळ चैतन्य आहे, ते स्थिर आहे, ते स्थितप्रज्ञ आहे, ते साक्षी आहे, ते सगळं हे बघतंय. तर उपनिषद आपल्याला काय शिकवतात? हे बघतंय नसून हे अनेक जन्म बघतच आलेलं आहे. तुला बघतोयस, अनेक जन्मापासून बघतोयस, पुन्हा वेगवेगळे देह धारण करतोयस, पुन्हा काहीतरी इच्छा अपेक्षा निर्माण करतोयस. हळूहळू जीवनाचा प्रवास हा चालूच आहे. त्या लाटेप्रमाणे ती लाट अशी उसळून येते आहे, त्याच्याबरोबर तू उसळून येतोयस, पुन्हा काहीतरी गोष्टी करतोयस, काहीतरी अपेक्षा निर्माण करतोयस, काहीतरी कर्म करतोयस, आणि त्या कर्म परतोय, पुन्हा जन्माला येतोयस. पुन्हा देह बदलला, नाव बदललं, आडनाव बदललं, स्त्री पुरुष वेगवेगळे लिंग बदलही होऊ शकतो, तो होतोच. परंतु आपण तसेच असतो आणि आपलं खरं अस्तित्व हे अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस आहे. पण ते कळायला पाहिजे. मग ते कळणं किती महत्त्वाचं आहे. मग वेदांत आणि उपनिषद हेच सांगायचा प्रयत्न करतात. आपल्या सगळ्यांचे सद्गुरू जे कोणी साधू संत होऊन गेले, सगळ्यांनी ह्याच गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यांनी तेच सांगायचा प्रयत्न केला. आणि हेच सगळं सत्य आहे की ब्रह्मसत्या जगन्मिथ्या. आणि ब्रह्म म्हणजे तू स्वतः आहेस. तू स्वतःचा शोध घेत गेलास तरी तुला ब्रह्मच सापडणार आहे, आणि ब्रह्माचा शोध घेत गेलास तरी तुला स्वतःच तू दिसणार आहेस. संपूर्ण जग हे अद्वैत आहे म्हटलेलं आहे. द्वैत नाहीच आहे तिथं. ब्रह्म हे एकच सत्य आहे, तात्पुरतं निर्माण झालेलं हे जग आहे. मग आता तिथपर्यंत जाण्याकरता खूप अवघड गोष्ट आहे, म्हणून द्वैताची निर्मिती केली की बाबा मी एक सर्वसामान्य जीव आहे, म्हणजे मी एक वेगळी आयडेंटिटी आहे,
आणि तो परमेश्वर म्हणून एक ती वेगळी आयडेंटिटी आहे आणि मला त्याच्यासारखं व्हायचं आहे किंवा मला त्याला बघायचं आहे, अशा माध्यमातून आपण ह्या द्वैतातून अद्वैताकडे जायचं आहे. द्वैत अद्वैत म्हणजे काय, तर एकदमच अद्वैताकडे जाता येत नाही, किंबहुना ते समजायला खूप अवघड जातं. म्हणजे ज्यावेळेला आपण हे पहिले 100-110 एपिसोड ऐकले त्यावेळेला सद्गुरूंनी सांगितलेला सगळा विषय समजून घेतला. आपला जन्म म्हणजे काय, जन्माचं कारण काय, तर गतजन्मातलं जे काय कर्म आहे ते आपण घेऊन जन्माला आलो असतो, कारण ते आपण अज्ञानाने निर्माण केलं असतं. मग जीवनात दुःख का, तर गतजन्मात केलेलं कर्म. किंवा जसं आपण काट्याचं झाड लावलं म्हणून काटे उगवले, आंब्याचं झाड लावलं असतं तर आंबे आले असते, पण पेरताना काय पेरतोय ह्याचं भान नसतं. म्हणून आपण असं काहीतरी एक अपेक्षेच्या पोटी या हव्यासापोटी असं कुठलं तरी आपण झाडाची पेरणी करतो की नंतर ते काटे बोचायला लागतात. अरे मग हे काय एवढा त्रास होतो आहे म्हणतो. मग ते पेरले कोणी, आपणच पेरले. मग त्याच्याकरता संस्काराची गरज आहे. आपण असंख्य गोष्टी समजून घेतल्या. मग आपण ज्यावेळेला खूप भरडले जातो या जगामध्ये, खूपच आपण अशांत होतो, दुःखी होतो, त्यावेळेला आपण त्याच्यातून सुटका करून घेण्याकरता सद्गुरूंच्याकडे जातो की मला ह्याच्यातून सोडवा. मग सद्गुरू आपल्याला जवळ घेतात आणि आपल्याला काहीतरी निराकरण देतात की बाबा ते हे निराकरण करून तुला बरं वाटेल. आणि मग हळूहळू ते आपल्याला ज्ञान द्यायला लागतात की हा जीवनाचा प्रवास काय आहे हे समजून घे. तू जे कर्म करतोयस ते तुझ्या वाट्याला येणार आहे. तर चांगलं जीवन पाहिजे असेल तर चांगलं कर्म करायला पाहिजे. फक्त इथं गोंधळ एवढाच होतो की आत्ता चांगल्या केलेल्या कर्माचं फळ आत्ता लगेच मिळेल असं नाही आहे. एखादा मनुष्य चांगलं कर्म करत असताना त्याच्या वाट्याला दुःख येतं आणि तिथंच गडबड होती. मग सगळा समाज बघत असतो हा खूप सत्कर्म करणारा मनुष्य आहे आणि ह्याच्या जीवनात दुःख का. त्या दुःखाचं कारण त्यांनी गेलेल्या गतजन्मातलं कर्म त्याचा रिझल्ट म्हणून आलेलं असतं. पण आत्ता जे काही सत्कर्म करतो त्याचा रिझल्ट नंतर येणार आहे. पण हेच आपण मूळ जे काय आहे तो विषय न समजून घेतल्यामुळे आपण आणखीन अस्वस्थ होतो आणि काय हे देवधर्म खोटा आहे, गुरु वगैरे सगळं खोटं आहे असंही म्हणायला मोकळं होतो. हे सगळं अज्ञान आहे. कारण हा सगळा प्रवास काय चालू आहे, कशासाठी आहे, कुणी निर्माण केला आहे हे जर का कळालं नाही तर अनेक जन्म हे असेच जाणार आहेत. उपनिषद आणि वेदांत हे सगळं सत्य म्हणून जे आहे ते सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की हे सगळं का वाट्याला आलं. तूच खरं ब्रह्म आहेस, तूच खरा हा विश्वाचा निर्माता आहेस, इथपर्यंत त्याने विषय सांगितलेला आहे. फक्त बिकॉज ऑफ इग्नोरन्स, अज्ञानामुळे तू कर्म करतोयस. तू आंतरिक अवस्थेमध्ये सच्चिदानंद स्वरूप आहेस. मग जर का आनंद एवढा आंतरिक अवस्थेमध्ये आहे तर आनंद शोधण्याकरता, सुख शोधण्याकरता, समाधान शोधण्याकरता वणवण का फिरतोयस, त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. आणि कुठेतरी क्षणिक सुखाच्या मागं आपण आयुष्यभर धावत असतो, पळत असतो. काय मिळवायचं कळत नाही. सुख पाहिजे एवढंच कळतं आहे, पण ते कुठं हुडकतो आहे आपण. मग 4 लोक चालले त्यांच्या मागं जायचं, ते जसं करतायत तसंच करायचं. त्यांना मिळाले काय त्याचा विचारच नाही, कारण ते आणि हुडकतच असतात. असं हे सगळं जीवन जे विस्कळीत होऊन गेलेलं आहे. आणि आंतरिक अवस्थेमध्ये आपलं अस्तित्वच मुळात चैतन्य स्वरूप आहे. कारण ती चेतना बाहेर पडल्यानंतर मनुष्याला मृत म्हणून घोषित करतात. मग ते आत आहे म्हणूनच अस्तित्व आहे हे कळतं आहे. मग ते जे चैतन्य आहे ते कोण आहे ह्याचा आपण कधीतरी विचार करतो का, नाही करत. मग हे असं प्रश्न आता असाही येतो की मग असं वाटत का नाही की मूळ ब्रह्मांड काय आहे, ब्रह्म काय आहे, आपण का समजून घेऊ नये किंवा अशी समजून घ्यायची इच्छा का निर्माण होत नाही. त्याला कारण माया म्हणून सांगितलेलं आहे. ज्या ब्रह्मातून ह्या तात्पुरत्या निर्माण झालेल्या जगाची निर्मिती झाली ती मायेच्या माध्यमातून झालेली आहे. आणि त्या मायेने आवरण आणि विक्षेप अशा पद्धतीने ह्या जगाची निर्मिती केली. विक्षेप म्हणजे काय, हे आपल्याला असं जागृत अवस्थेतलं हे जग दिसतं आहे. जागृत म्हणजे काय, आपल्याला समजतं हे सगळं जग आहे. कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी देश आहेत, कितीतरी वस्तुपदार्थ आहेत, हे सगळं आपण अनुभवतो आहे. आवरण म्हणजे काय, आवरण म्हणजे हे कुठून आलं आणि माझं खरं अस्तित्व काय आहे हे न कळू देणं. कारण म्हणून आपल्याला गोंधळ होतो. अरे मी 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 म्हणतोय, अरे मी म्हणतोय मग मग एक दिवशी मरून जातोय. मग कोण मी, कुणाला मी म्हटलं. हे माझ्यासारखा कोणी नाही, माझ्यासारखा हुशार कोण नाही, माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही. मग हे सगळं एक दिवशी संपुष्टात येतं, नाहीसं होतं. मग कुणाला म्हणत होतो मी. मग हा देह म्हणजे कोण, मग हे स्थूल देह म्हणतो.
मग स्थूल, सूक्ष्म आणि कारण 3 देह आहेत म्हटलं आहे. मग ते अनुभवायला काय येत नाहीत? उपनिषदं सांगतात ते अनुभवाला येत आहेत, पण आपण ते मान्य करत नाही. स्थूल देह अनुभवता येतो आहे. आपण हात हलवतो, मान हलवतो, डोळ्याला दिसतं आहे, आपण बोलतो आहे, ऐकायला येतं आहे. हे स्थूल देहाची इंद्रिय आहे ती. हा स्थूल देह आहे. सूक्ष्म म्हणजे काय? आपले विचार, आपली बुद्धी, आपलं मन, आपल्या कल्पना, आपल्या भावना. कारण दुःख झालं म्हणतो आहे. दुःख झालं कशाला, कुणाला झालं दुःख? हाताला झालं, पायाला झालं, छातीला झालं, डोक्याला झालं, कुणाला झालं? आपल्या विचारांना दुःख झालेलं आहे, आपल्या मनाला दुःख झालेलं आहे, आपला इगो दुखावला गेला आहे. मग हे सगळं सूक्ष्म आहे. आपण रोजच अनुभवतो ते दाखवता येत नाही. आपलं पोस्टमॉर्टम केल्यानंतर काय काय दिसतं? रक्त, मांस, हाडं, किडनी, हार्ट, जे दृश्य स्वरूपात आहे ते सगळं दिसतं. परंतु विचार, मन, बुद्धी, आकलन क्षमता, कल्पना, भावना, भाव काही कळत नाही, ते दिसतच नाही. तेच तर सूक्ष्म आहे. आणि त्यांनी हा देहाला आणलेला आहे. तिथं समजून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचा हाच विषय. आपला जन्म झाला म्हणजे काय? आपल्या विचारबुद्धी मनाने आपण ज्या काही जीवनात ज्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या, वासना निर्माण झाल्या होत्या, त्या सगळ्यांनी म्हणून या देहाची निर्मिती केली आहे. निसर्गाने, सृष्टीने हा देह दिला आपल्याला. या देह माध्यमातून काय साध्य करायचं आहे हा त्या विचारांचा, त्या मनाचा विषय आहे. मग जसं आपण जे कर्म केलं असतं ते आपल्याला माहिती आहे तो सगळा विषय, की तो आपल्या सूक्ष्म देहाबरोबर ह्या स्थूल देहात धारण होतो. म्हणजे कर्म कार्यान्वित होतो. गतजन्मात जे काय अपूर्ण विषय आहेत ते आपण ह्या जन्मात, या जीवनात घेऊन येतो आणि त्याप्रमाणे घटना या जीवनात घडायला लागतात. मग गतजन्मात एखादा अपूर्ण विषय पूर्ण होणं किंवा ह्या जन्मात नव्याने एखाद्या विषयाची निर्मिती होणं आणि तो पूर्ण करण्याचं मागं लागणं, किंवा तो ह्या जीवनात अपूर्ण राहिला म्हणून पुन्हा नव्याने जन्माला येणं, हे जन्ममरण चालू आहे. मग ह्याच्यातून अपेक्षा निर्माण होत आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून दुःखाची निर्मिती होती आहे. मनासारख्या गोष्टी घडत नाही आहेत. मग एखाद्याच्या जीवनात घडत आहेत, एखाद्याच्या घडत नाही आहेत. मग ज्याच्या घडत आहेत त्याच्याकडे बघून आपल्याला मत्सर वाटायला लागतो की काय त्याच्यात सगळं छान चाललं आहे, आमच्या जीवनात कायमच दुःख आहे बाबा, आम्हाला नुसते त्रास आहेत, त्याचं बघा किती छान चाललं आहे. मग त्याचं जे छान चाललं आहे असं जे आपल्याला वाटतं आहे त्याचं छान होण्यामागं काहीतरी कारण आहे ना. विनाकारण कुठल्याच गोष्टी जीवनात घडत नाहीत. मग असं काहीतरी कर्म आहे की तो आता उपभोगतो आहे. तसंच आता विषय सगळ्यांना आपल्याला ऐकतो आहे आणि अनुभवतो आहे. एखादा पापी माणसाच्या जीवनामध्ये कायम चांगल्याच गोष्टी घडत असतात, पण तो आत्ता पाप करतो आहे, पण चांगलं घडण्यामागचं कारण त्यांनी निर्माण केलं आहे गतजन्मामध्ये, ती पुण्याई आहे, ती आता तो संपवतो आहे. मग हे जे चक्रसारखं चालू आहे, मग ह्याच्यातून सुटणार कधी? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो आहे. मग उपनिषद आणि वेदांत आपल्याला काय शिकवतात ते ह्याच्यातून तू सूट बाहेर, ह्याच्यातून तू बाहेर ये. कारण हे तुझ्या माइंड थॉट लेवललाच चालू आहे. माइंड थॉटप्रमाणे पुन्हा काहीतरी आपल्याला पाहिजे असं वाटतं की पुन्हा आपल्याला देह मिळतो, त्या देह परत आपण पुन्हा ते मिळवायचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी आपल्याला शांतता, सुख, समाधान पाहिजे. परंतु ते परमनंट कुणाकडे आहे तर आपल्याचकडे आहे. आपल्याचकडे म्हणजे आपल्याच कॉन्शियसनेसकडे आहे. आपलं जे मूळ चैतन्य आहे त्याच्याकडेच ते आहे. फक्त ते आपल्यापासून लांब आहे. लांब आहे म्हणजे काय? तर आपण तिकडं गेलेलो नाही आहोत. आपला विषयच तिकडे गेलेला नाही आहे. म्हणून तर आपल्याला हे सद्गुरू येऊन काहीतरी साधना कर, ध्यान कर, म्हणजे सगळे योग, हे पतंजली योगसूत्र, सांख्य योग, आपले जे सद्गुरू येऊन आपल्याला सगळं ध्यान वगैरे शिकवतात, नामस्मरण शिकवतात, साधना शिकवतात, त्याच्या मागचं कारण काय आहे? तर कुठेतरी आपले नको असलेले विषय कमी व्हावेत. आपली खरी आंतरिक अवस्था, आपलं जे खरं मूळ तत्त्व आहे त्या विषयाकडे आपण जावं आणि ते आपल्याला मिळावं आणि जन्ममरणाच्या ह्या चक्रातून आपली मुक्तता व्हावी. फक्त मुक्ती आपण ऐकतो. अरे मुक्ती म्हणजे नक्की काय? आपण समजून घेतला हा विषय की सगळ्या विषयातून मुक्त होणं. मला काहीच नको आहे, की काही नको आहे हा जो विषय आहे तो काही नको आहे म्हणजेच काय? तीच मुक्तता म्हटलं आहे. तर काही नको आहे म्हणजे काय? जो आंतरिक आत्मा, जे मूळ चैतन्य आहे त्यालाही काही नको आहे, तो कशातच इन्व्हॉल्व नाही आहे. म्हणून तो सगळ्यापासून विभक्त आहे. आपल्या जीवनात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या तो बघतो आहे.
मग आता काही नको आहे हा जो विषय आहे हा त्या मूळ विषयाला जाऊन कनेक्ट होतो का त्यालाही काही नको आहे. तो म्हणतो या सगळ्या जगाचीच निर्मिती जिथं मी केलेली आहे तिथं मला काय हवं असणार आहे. सगळं विश्वच माझं आहे, त्या विश्वाकडून मी काय अपेक्षा करणार. माझ्यापासूनच ह्या जगाची निर्मिती आहे. म्हणून सर्वप्रियानंदजी ते एक्सप्लेन करताना काय म्हणतात, यू आर द इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस हू एक्सपिरियन्स एंटायर वर्ल्ड थ्रू दिस बॉडी माइंड अँड थॉट. किती सुंदर आहे समजून घेतलं तर की आपणच या देहमाध्यमातून हे सारं विश्व या सेन्स ऑर्गन्समधून समजून घेतो आहे, अनुभवतो आहे. पण आपलं खरं अस्तित्व आत्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ते जर का कळलं तर फक्त सच्चिदानंद ही एकच अवस्था शिल्लक राहते. बाकी जगाकडून सगळ्या अपेक्षा शून्य. फक्त जो आनंद म्हणून आहे, जे समाधान म्हणून आहे, जे काही शांतता म्हणून आहे ती आपलं आत्मिक तत्त्व आपल्याकडेच आहे. फक्त तिथपर्यंत आपण जाणं हे भयंकर महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता हे जगातले सगळे विषय कमी व्हायला पाहिजेत. मग हे जसजसे कमी होत जातील तसं आपल्या मूळ अवस्थेकडे नैसर्गिकरित्या आपण जायला लागू. पण आपण एवढा हा गुंता करून ठेवला आहे सगळ्या विषयांचा आणि त्याच्या मागं उद्देश काय तर सुखशांती समाधान. मग तर सुखशांती समाधान मिळवण्याकरता ह्या सगळे विषय आपण गोळा केले ह्या जगातले, भौतिक जगातले. मग ते कमी केल्याशिवाय मूळ अवस्था जी मूळ चैतन्य स्वरूप ही सुखशांती समाधानानेच युक्त आहे. हाच त्याचा गर्व आहे, हाच त्याचा गाभा आहे. परंतु बाहेर निर्माण झालेल्या या जगामध्ये कुठं अंश स्वरूपात जो आहे तो आपल्याला हवा असा वाटतो आणि त्याच्याकडे आपण मोहित होतो. हाच मायेचा खेळ आहे म्हटलेला आहे. म्हणजे ह्या मायेतून जसं आपण आवरण आणि विक्षेप हे समजून घेतलं. विक्षेप म्हणजे ह्याची निर्मिती, आवरण म्हणजे मूळ अवस्था न कळू देणं. पण ह्याच जगामध्ये तोच आहे ना, ब्रह्मापासूनच सगळ्याची निर्मिती आहे. मग तिथंच हे सगळे सद्गुरू, या सगळ्या देवदेवता, हे सगळे ऋषीमुनी, साधू संत हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी या मायेच्या माध्यमातून स्वतःची सोडवणूक करून जे आपल्यासारखे पामर, जे अज्ञानी आहेत अशांना सोडवण्याकरता कायम प्रयत्नशील असतात. ते म्हणतात तुम्ही फक्त विचाराची दिशा बदला, आम्ही तुम्हाला लगेच इथून उचलतो म्हणजे काय, तुमच्या मूळ अवस्थेला तुम्हाला घेऊन जातो. जो आनंद तुम्ही ह्या जगात ह्या मायेच्या बाजारात हुडकताय तो तिथं नाही आहे. तो तुमच्याच अंतर्यामी जे मूळ चैतन्य आहे, ज्या ब्रह्मातून ह्या जगाची निर्मिती झालेली आहे त्या ब्रह्म अवस्थेमध्येच आहे. मग ते दाखवून देण्याकरता हे सगळे ऋषीगण, म्हणजे श्रीकृष्णाने गीता सगळी सांगितली, तो उपनिषदाचं सार आहे ते सगळं. मग शंकराचार्यांनी जी उपनिषद वेदातून त्याचं सार म्हणून जे सांगितलं, उपनिषद हा सगळा ज्ञानमार्ग आहे. ज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आपण सीन आणि सियर हा विषय समजून घेतला. सीन म्हणजे हे जग, आपण आता हा हात बघतोय, ह्या हाताकडे आपण बघतोय. हात हा सीन आहे आणि सियर आपले डोळे आहेत. ह्या हाताकडे ह्या डोळ्याने बघत असताना प्रत्येक वेळेला डोळ्याची उघडझाप करताना ज्या विचारात बदल होतोय, जे विषय बदलत आहेत ते आपल्याला कळत आहेत आणि तो कळणारा मी आहे. मी म्हणजे तो विटनेस कॉन्शियसनेस जो मूळ चैतन्य स्वरूप आहे. हे ज्ञानाने आपण समजून घेऊ शकतो. अरे होय की म्हणतो आपण, हे आपण जग बघतोय. आपण मागच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं, कारमध्ये आपण चाललो असतो तर आपण कार असतो का, कारमध्ये आपण बसलो आहे. तसं आपण हे देह माध्यमामध्ये आपण बसलो आहे, आपण बघतोय, मी काय बघतोय, मी काय विचार करतोय, अशा स्वरूपात हे समजून घ्यायचं आहे. की मग लक्षात येतं की म्हणजे मी म्हणजे देह नाही आहे. मग हे सगळं काय दिसतं आहे, असेच कुठले तरी विषय, विचार, अपेक्षा, वासना ह्या सगळ्यांनी मिळून पुन्हा ह्या देहाची निर्मिती केली आहे. कारण त्या अपेक्षा, त्या इच्छा, वासना पूर्ण होण्याकरता या देहाची गरज आहे, म्हणून ह्या देहाची निर्मिती झाली आहे आणि पुन्हा हा जीवन जगतोय. मी ते बघतोय आतून. मग आता काही जण म्हणतील अहो आम्हाला समजत नाही हो, मग ह्याच्यापेक्षा सोपा काही मार्ग नाही का समजून घेण्याकरता, कारण ज्ञान अवघड पडतं समजून घ्यायला. आहे ना, म्हणून तर कर्ममार्ग सांगितला आहे, भक्तिमार्ग सांगितला आहे, योगमार्ग, राजमार्ग सांगितला आहे, किंवा जेणेकरून ध्यान आहे. कर्ममार्ग आपल्याला माहिती आहे की प्रामाणिकपणे, सज्जनपणे
जे काय आपण काम करतो ते परमेश्वराचंच आहे, ते देवदेवतांचंच आहे, अशा पद्धतीनं आपण प्रामाणिकपणे आपलं कर्म करत राहणं, की जेणेकरून ह्या सगळ्यातून आपण बाहेर पडू. किंवा मग तो जो कोण परमेश्वर आहे त्याला समजून घेण्याकरता काही ध्यान आहे. मग तिथं पतंजली सूत्र आहेत, योगसूत्र आहेत, की जेणेकरून त्याच्यातून आपण ध्यान या अवस्थेतून त्या मूळ आपल्या आंतरिक अवस्थेकडे आपण जाऊ शकतो. तिथं मनाची एकाग्रता आहे. मग त्याच्याही पुढली अवस्था काय तर ज्ञानमार्ग सांगितला आहे, की तुम्ही समजून घ्या. बुद्धी माध्यमातून आपण हा सगळा विषय समजून घेऊ शकतो. पण त्याच्याकरता ध्यानाची पण गरज आहे आणि कर्माची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या देवदेवतांच्यापासून सुरुवात आहे, कारण त्यांची तरी गरज आहेच आहे. कारण हे सगळे मिळूनच आपण जे अडकलेले मानव आहोत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न नकळतपणे ह्या सगळ्या देवदेवता, हे सगळे सद्गुरू, साधू संत हे सगळे कायम प्रयत्नशील असतात. कारण ते सगळे मुक्तावस्थेला गेलेले आहेत, ते पुढल्या अवस्थेला गेलेले आहेत. आपण सगळे अडकलो आहे, आपल्या सगळ्यांना त्यांना सोडवायचं आहे. मग आपण भौतिक जगातील आपल्याला आणखीन सुख पाहिजे म्हणून ज्यावेळेला आपण त्यांच्याकडे ज्यावेळेला याचना करायला लागतो त्यावेळेला ते दुःखी असतात. ते म्हणतात हा पुन्हा याच्यातच अडकणार, ह्याला काय मुक्तावस्था नको, याला पुढली अवस्थाच नको आहे. किंवा जो त्याची खरी अवस्था आहे, जी सच्चिदानंद आत्मस्वरूपी आहे, त्या विषयाकडे त्याला जायचंच नाही आहे. तो फक्त ऐहिक विषयाधीन होतो आहे आणि आणखीन काहीतरी इथलीच मला सुख पाहिजेत म्हणून याचना करतो आहे. त्यांना इंटरेस्ट नाही आहे. ते म्हणतात आय एम नॉट इंटरेस्टेड. पण आपण जर का ह्या मूळ अवस्था, जे मूळ चैतन्य आहे ते खरं काय आहे हे समजून घ्यायच्या विचारात जर का आलो तर हे सगळे आपल्यावर प्रसन्न होतात. आणि ते म्हणतात तू ज्ञान करून घे, तुला हे सगळं जग काय आहे कळेल. हे ब्रह्म काय आहे, मायेच्या माध्यमातून हे जग कसं निर्माण झालं आहे, हे तात्पुरतं कसं आहे, आणि हे तुला कळण्याकरता स्वप्न ही अवस्था कशी दिली होती. मग गाढ निद्रा, ह्याच्यातून तू बाहेर आल्यानंतर तुला हे पुन्हा जग अपिअर झालेलं दिसतंय, म्हणजे हे तात्पुरतं निर्माण झालं. म्हणजे निर्माण झालेलं आपल्याला कळतंय. गाढ झोपेतून जागं झाल्यावर आपल्याला एकदम कळतं, अरे आपलं त्यावेळेला अस्तित्व, त्याची जाणीव होती, म्हणजे ते पुन्हा अपिअर झालं. ते गाढ झोपेमध्ये डिसअपिअर होतं, ते अंतर्धान पावलं होतं, ते परत जागृत अवस्थेत आलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. पण हे काय आहे इकडं आपण विचार करायला जात नाही. हे असं का रोज अनुभवायला मिळतं. गाढ निद्रेमध्ये आपण साऱ्या जगापासून डिस्कनेक्ट झालो असतो, म्हणजे ती अवस्था काय आहे ह्याच्याबद्दल आपण कधीही विचार करत नाही. वेदांत उपनिषद ही सगळी त्या सगळ्या मूळ विषय आपल्याला समजण्याकरताच आहेत. मग आपण ती जर का समजून घेतली तर त्याच्यासारखं सुंदर काही असू शकत नाही. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून सांगण्याचा प्रयत्न आहे. मी आत्तापर्यंत ज्या काय गोष्टी सांगितल्यात, जेवढं सांगणं शक्य आहे यथाशक्ती यथा ज्ञानानं मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. खूप गोष्टी ह्याच्यात समजून घेण्यासारख्या आहेत. आपल्याला इंटरेस्ट निर्माण व्हावा एवढीच अपेक्षा आहे. एकदा इंटरेस्ट निर्माण झाला की प्रत्येकजण वैयक्तिक स्तरावर ह्या विषयाच्या मागे लागेल आणि खूप गोष्टी त्याच्यातून समजून घेण्यासारख्या आहेत. तर आपल्याला ह्याची ओढ निर्माण व्हावी म्हणून एवढा माझा हा प्रयत्न. नमस्कार.